नाही नाही, महाराष्ट्रातल्या आमच्या मंत्र्यांना अजून मराठी भाषा, संस्कृती, संस्कार, अस्मिता याच्याविषयी धडे द्यायची गरज आहे. आणि केंद्र सरकारने जेव्हा अभिजित भाषेसंदर्भातली घोषणा केली प्रधानमंत्र्यांनी, त्यानंतर जो आदेश निघाल्याशिवाय ते घोषणा करू शकत नाही. महाराष्ट्र सरकारने तात्काळ केंद्राशी संवाद साधून या संदर्भातला आदेश ताब्यात घ्यायला पाहिजे होता. पण राज्यातल्या संबंधित मंत्र्यांना मराठी भाषेच्या संवर्धनापेक्षा इतर काही महत्त्वाची कामं हातामध्ये असतील, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं हा घोळ झाला. एनसीपी दोन्ही गटांमध्ये सध्या बातम्यांची खूप चर्चा आहे. एनसीपी शरद पवार गटाचे आमदार कोल्हे जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे आणि तुम्ही तटकरेंचं एक विधान सध्या चर्चेचा विषय त्यांनी खंडन केलेलं आहे. बाप आणि लेकीला सोडा, आमच्या बरोबर या. स्वतः तटकरेंनी मी असं कधीच म्हणालो नाही असं ते म्हणतात. बघा, हे जे अजित पवारांपासून तटकरेपर्यंत आणि प्रफुल्ल पटेल यांच्यापर्यंत या सगळ्यांना आज जे काही मिळालंय हे शरद पवार साहेबांमुळे मिळालं. त्यांची जी किंमत आज बाजारात आहे ती शरद पवारांनी निर्माण केली. जसं आमच्याकडे एकनाथ शिंदेपासून त्यांच्याबरोबर जे 40 चोर गेले, त्या चोरांची किंमत जी आहे ही शिवसेना, माननीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यामुळे आहे. पण ज्या प्रकारची भाषा ही खरी असेल की बाप लेकीला सोडा आणि आमच्याकडे या, ही भाषा म्हणजे अमानुष आहे, क्रूर आणि निर्घृण आहे. संतोष देशमुखचा खून जेवढा निर्घृण आहे तेवढीची भाषा निर्घृण आहे. ज्या पितृतुल्य नेत्यानं तुम्हाला या स्तरावर नेलं, तुम्ही बाप आणि लेकीला सोडा या भाषेपर्यंत येता का? तर तुम्हाला केंद्रामध्ये एक मंत्रिपद मिळवायचं आहे आणि अमित शहाला खुश करायचं आहे, मोगॅम्बोको खुश करणं आहे आपलं. हा, म्हणून पवार. आणि मला आश्चर्य वाटतंय, पुन्हा या कठीण परिस्थितीत पवार साहेबांनी 8 खासदार निवडून आणले, त्या परिस्थितीत कष्ट करून. ते जर सोडून जात असतील त्यातले काही लोक, तर मला असं वाटतं ते रावणाचे वंशज आहेत. जर कोणी सोडून जात असेल उद्धव ठाकरेंना किंवा शरद पवारांना, कारण फार मोठ्या कष्टाने निवडून आणलेले आहेत, पक्ष गेला, चिन्ह गेलं, वणवण फिरले उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब, आणि तरीही परत हे फोडतायत आणि तुम्ही फुटताय. हे कंस आणि रावणाचे वंशजच असतील, निर्गुण आणि अमानुष असतील, त्याशिवाय हे सोडू शकणार नाही, लक्षात घ्या.